श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 एप्रिल, वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या. जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्या जी आहे तर ती शाश्वत फळ देणारी मानली जाते, म्हणून या अमावस्येला सर्वश्रेष्ठ अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी बघा, सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करून पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची असते आणि 108 वस्तूंचे दान करून प्रदक्षिणा करायची असते. यामुळे त्या व्यक्तींना अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं. कारण पहा, असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्येच्या दिवशी एक गरीब ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिने पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 वेळा प्रदक्षिणा केल्या होत्या आणि यामुळे तिने आपल्या पतीला जिवंत केले होते. इतकं महत्त्व या पिंपळाच्या वृक्षाला अमावस्येच्या दिवशी दिलं जातं. तसेच या वृक्षाला फेऱ्या मारल्याने पहा, आयुष्यात सुख आणि सौभाग्य देखील वाढत असतं आणि आपलं आयुष्य देखील वाढत असतं. कारण या वृक्षाला जास्त वर्ष आयुष्य दिलं असतं आणि याची पूजा केल्याने आपलं आयुष्यसुद्धा वाढत असतं. म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही उपाय करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे, तर तुम्हाला हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे, यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 जो टाईम आहे, तर या टायमिंगमध्ये तुम्हाला या वृक्षाची पूजा करायची नाही. तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे, तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर यामुळे सतत भांडणे, कलह, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल, तसेच आपल्या घरामध्ये सतत वारंवार कोणत्या अडचणी येत असेल, महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलं शिकलेले आहेत परंतु त्यांचा विवाह जुळत नसेल, विवाह जुळणीमध्ये काही अडचणी येत असेल, आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो. त्याचबरोबर निश्चित मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा हा उपाय केला जातो. तर पहा, अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. आपले पितृ या वृक्षामध्ये वास करत असतात आणि अमावस्येच्या तिथीला आपण माता लक्ष्मी आणि पितृंची सेवा करत असतो. यामुळे या वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आपल्या घरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपल्या घरातलं आणि स्वच्छच असावं. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत. थोडंसं कच्चं दूध असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. सोबतच थोडीशी हळद जी असते तर ती टाकायची आहे. यानंतर हे जल तुम्हाला घ्यायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा, मातीचा किंवा इतर कुठलाही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकतात. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावून मोहरीचं तेल घालायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये मोहरीचं तेल हे नसतंच, तर अशा वेळी काय करायचं, आपण जे पण देवाला तेल वापरतो ना, ते तेल घ्यायचं आणि त्यामध्ये पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी असते ना, ती अगदी चिमूटभर टाकायची आणि असा एक दिवा आणि हे जल आपल्याला या वृक्षाला अर्पण करायचं आहे.
सर्वप्रथम तुम्हाला या वृक्षापाशी गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगरबत्ती तुम्ही नेली असेल तर ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जल जे आहेत ना ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। आणि हा दिवा तुम्ही जेव्हा लावणार आहे तेव्हा डायरेक्ट जमिनीवरती लावायचा नाही। मुठभर तांदूळ सोबत घेऊन जा किंवा थोडीशी हळद न्या आणि ती खाली टाकायची आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। डायरेक्ट जमिनीवरती हा दिवा लावला जात नाही, कारण हा दिवा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावत आहे, पितरांसाठी हा दिवा लावत आहे। आणि ज्यावेळी आपण असे उपाय करण्यासाठी दिवे लावतो तेव्हा ती सेवा धरणी मातेला समर्पित होत असते आणि आपल्याला कुठल्याही उपायाचं फळ मिळत नाही। यामुळे दिव्याला आसन आवर्जून द्यायचं आहे। तुम्ही फुलांचं देखील आसन हे देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि नंतर या वृक्षाला तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून 108 प्रदक्षिणा तुम्ही या वृक्षाला मारू शकतात, परंतु 108 मारणं शक्य नसेल तर तुम्ही 11 प्रदक्षिणा या वृक्षाला मारायच्या आहे। या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून त्या झाडाखाली बसायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे। पितृ माहीत त्यांचं नाव घ्यायचं आहे, त्यांची माफी मागायची आहे, त्यांना सांगायचं आहे माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा, मला योग्य तो मार्ग दाखवा। माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये तुमचं आगमन होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करून घरी यायचं आहे। बघा, या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे आणि ज्या सौभाग्यवती स्त्रिया असताना त्यांनी तर आवर्जून हा उपाय करा, कारण त्या स्त्रियांसाठी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर पुरुषही हा उपाय करू शकतात। घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला ना त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो। संपूर्ण कुटुंबात सुख शांती समृद्धीही नांदत असते। आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर अनेक अडचणी येतात। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असतं। आपल्या कुठल्याही क्षेत्रात प्रगती होत नाही, आपल्या मागे सतत अडचणीच येत असतात। यामुळे तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा एक उपाय नक्की करत चला, कारण पिंपळ वृक्ष जे आहे ना ते अत्यंत पूजनीय आणि शुभ मानलं जातं। तसेच 24 तास ऑक्सिजन देणारे हे झाड मानलं जातं आणि हे मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर महात्मा बुद्धांनी किंवा इतर अनेक ऋषींनी या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त केलेले आहेत आणि या झाडाच्या पूजेमागची अनेक कारणे जी आहेत तर ती सांगितली जातात। या झाडांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला हे मिळत असतात। तसेच अमावस्येला या झाडाची पूजा केल्याने शनी दोषापासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळत असते। तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सुद्धा या झाडावरती वास करत असतात आणि यांची पूजा केल्याने त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा ही होत असते। यामुळे उद्या आपल्याला अमावस्येला हा एक उपाय नक्की करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।